नमस्कार. माझं नाव संदीप लवंडे. ही माझी वाईफ दीपाली लवंडे. दीपाली लोखंडे. आम्ही राहतो रावेतमध्ये. आणि थोडं मी सांगायचं तर ॲक्च्युली मला थोडासा पाईल्सचा त्रास आहे आणि व्हेरिकोजचा इश्यू आहे. व्हेरिकोजचा पण थोडा त्रास आहे ॲक्च्युली. आणि लाईक थोडंसं पाठीमध्ये पण असं अनकम्फर्टेबल वाटतं ॲक्च्युली, कारण की आमचा आय टीमध्ये जॉब आहे दोघांचं पण. आणि आम्ही मोस्टली बसून काम करतो. तर एक 1.5-2 वर्षापासून मला थोडासा पायीचा त्रास होत होता. त्यासाठी मी थोडं काही दिवस ॲलोपॅथीसाठी गेलो आणि नंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट फॉलो केली. आयुर्वेदिक ट्रीटमेंट 5-6 महिने फॉलो केली. तिथून थोडासा फरक पडला असा ओव्हरऑल. पण जसं जेवढा पडायला पाहिजे तसं काही पडलं नाही. म्हणजे बऱ्यापैकी कमी व्हायला पाहिजे होतं ॲक्च्युली. तिथं असं एवढं काही कमी होत नव्हतं आणि तिथं ॲक्च्युली पंचकर्म फ्रिक्वेंटली करावं लागत होते. तर पंचकर्माची पण फी थोडी जास्त असते तिकडं आणि प्लस त्यांची कन्सल्टेशन फी पण बऱ्यापैकी जास्त असते. तर एवढा काही तिथं फरक वाटला नाही. आणि नंतर ॲक्च्युली आमच्या सासूबाई म्हणजे हिच्या आई, त्यांना ॲक्च्युली बऱ्यापैकी बोन्स प्रॉब्लेम होत होता. बोन्स म्हणजे त्यांचं असं जॉइंट्स वगैरे दुखत होते. हाताला मुंग्या येत होत्या, चक्कर यायची. त्यांना फार जास्त जास्त चालता येत नव्हतं. जिने वगैरे पण आणि असं नॉर्मल पण. आणि ॲक्च्युली त्यांनी बऱ्याच महिन्यापासून ते मॉम हेल्थ केअरमध्ये जायचे ते ॲक्च्युली. त्याच्या घरापासून तिथून जवळ होतं. आणि ते दरवेळेस म्हणजे आम्हाला थोडा-थोडा फरक पडतोय, थोडंसं इम्प्रूव्हमेंट होती सांगत होते. पण आता आम्हाला जास्त काही माहीत नव्हतं. पण एक ते आत्तामध्ये इकडे गेले कुठं प्रयागराजला ना? प्रयागराजला गेले होते. प्रयागराजला गेले होते ते सगळे फॅमिली. आणि तिथं त्यांना भरपूर चालवावं लागलं. आणि काहीतरी एक 40 एक किलोमीटर चालले असतील माझे कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये. 40 किलोमीटर चालली आणि त्यानंतर पण ती खूप इझिली चालू शकली 40 किलोमीटर आणि खूप त्रास झाला नाही. आणि त्याआधी इथे जेव्हा जायच्या आधी तिला खूप जास्त त्रास होत होता. जेव्हा थेरपी सुरू करायच्या आधी ती म्हणजे जेव्हा एखादा किलोमीटर पण चालू शकत नव्हती आणि घरात किचनमध्ये पण स्वयंपाक करायचा असेल तेव्हा पण जास्त वेळ उभं राहून स्वयंपाक करू शकत नव्हती. पण स्टिल ती कुंभमेळ्याला जाऊन 40 किलोमीटर जाऊन आणि येऊन असे टोटल 80 किलोमीटरपेक्षा जास्त चालली ती. आणि त्याच्यामुळे आम्हाला एक थोडंसं वाटलं, की हां, इथं काहीतरी म्हणजे आहे, समथिंग इज देअर. त्याच्यामुळे मग आम्ही तिथं जायला चालू केलं ॲक्च्युली. कसं फरक पडतो किंवा कसं आहे ते बघायला. 1-2 दिवस गेलो आणि बऱ्यापैकी फरक म्हणजे अ, अ, एक बॅक पेन असं नाही, पण जे बॅकमध्ये असं थोडं अनकम्फर्टेबल होते, बऱ्यापैकी चांगलं वाटलं. आणि तिथं नेमकं त्यावेळेस व्ही-आय-पी थेरपी चालू झाली होती ॲक्च्युली. तर व्ही-आय-पी थेरपीमध्ये कसं एक 3 प्रकारच्या थेरपीज होत्या आणि प्लस लाईक तुम्ही गेल्या-गेल्या इमिजिएट भेटणार होतं. आणि ॲक्च्युली आम्हाला तसंच पाहिजे होतं ॲक्च्युली, कारण की आम्हाला एवढा ॲक्च्युली टाईमचा कन्स्ट्रेंट आहे थोडासा. मे बी आय-टीमध्ये असल्यामुळे, वर्किंग असल्यामुळे दोघं पण आणि घरी मुलं असल्यामुळं. आणि तिथं मला एक वाटलं, की जर आपण तो टाईम जर जास्त थेरपीला दिला, तर आपल्याला लवकर रिझल्ट्स कळतील आणि मग एक काहीतरी डिसिजन घेता येईल. म्हणजे मे बी दुसरे काही प्रोडक्ट्स आपल्याला घ्यायचे असेल, जसं आता मॉम मॅट घेतलाय आम्ही. तर ते लवकर डिसिजन घेता येईल आणि नंतर मग आपण घरून करू शकतो. तर त्याच्यामुळं आम्ही ते चालू केलं आणि एक 15 दिवसात आम्हाला बऱ्यापैकी त्याचे रिझल्ट्स जाणवले ॲक्च्युली मला. पाईल्स जो होता मला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लाईक 30-40% 30-40% थोडं असं बऱ्यापैकी कमी झाल्यासारखं वाटतं ॲक्च्युली पाईल्समध्ये पण. आणि व्हेरिकोजमध्ये पण एक 10-15% तरी मला असं कमी झाल्यासारखं वाटलं एवढ्यामध्ये. मे बी आता 1 महिना झाला असेल मला. त्याच्यात बऱ्यापैकी फरक वाटला आणि त्याचं अनपॅरलल परत मला काय होतं थोडेसे हलकेसे पायामध्ये थोडंसं हलकंसं पेन होतं. थोडंसं थाईला पण हलकंसं पेन होतं. मे बी आपण थोडं कधी वागतो, कधी अचानक उठलं तर थोडंसं ते मला होतं ॲक्च्युली एक 3-4 महिन्यापासून होतं. तर मी त्याला मूव वगैरे लावून हे करायचो. पण इथं गेल्यानंतर ॲक्च्युली काय झालं, की ते बऱ्यापैकी ॲक्च्युली त्याच्या थेरपीजमुळे ते बऱ्यापैकी कमी झालं ॲक्च्युली. तर पायाचं तसं ऑलमोस्ट एक 5-10% राहिलं असेल आणि इथलं पण मे बी ऑलमोस्ट 70-75% कमी झालं. आणि हां, नंतर दुसरं पण एक होतं, की मला ॲक्चुअली पायाच्या टाचाला अशा भेगा पडायच्या मध्ये-मध्ये, कधी-कधी. आणि मी त्याला असं ते क्रॅक क्रीम वगैरे लावायचो आणि ते परत राहून जायचं. तर ह्यावेळेस मला ते भेगा आल्या होत्या. तर मी डिसाईड केलं, की बघू आपण थेरपीने किती फरक पडतो. म्हणून मी ते क्रॅक क्रीम वगैरे काही लावलं नाही. आणि एक आता मी महिन्याभरात दिसतो, तर ते भेगा बऱ्यापैकी गेल्यात ॲक्चुअली विदाऊट ते क्रॅक क्रीम किंवा आपण दगडावर चोळतो थोडं पाय, ते न करता. तर ॲक्चुअली असे बऱ्यापैकी फरक वाटला मला आणि मला असं वाटतं, की ॲक्चुअली पुढे जाऊन पण बरेचसे अजून बॉडीमध्ये फरक किंवा काय म्हणतो आपण एक हेल्दी आपण राहू शकतो. जर हे चालू केलं आपण मॉम मॅट घेणं फ्रिक्वेंटली म्हणजे रेग्युलर म्हणजे ॲक्चुअली मे बी दिवसातनं 2दा तरी चालू केलं. 2दा किंवा 3दा घरी असल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही ते प्रिफर केलं आणि वाईफला पण थोडेसे होते इश्यूज ती सांगेन आता. तिला पण बऱ्यापैकी फरक जाणवला. तर मी दीपला सांगू शकते. हो.
मला पण आता 9 ते 10 तास वर्किंग असल्यामुळे चेअरवरती 9 ते 10 तास बसून बॅक पेनचा खूप जास्त त्रास होत होता. त्यानंतर पाय पण खूप जास्त दुखायचे जेव्हा चालायचे तेव्हा किंवा किचनमध्ये पण जेव्हा थोडा वेळ जरी जास्त काम असेल तरी बॅक पेन आणि पाय दुखायचे आणि खूप जास्त थकवा जाणवत होता. मग मध्ये टेस्ट केल्यानंतर त्यात थोडंसं व्हिटॅमिन B12 आणि डी डिफिशियन्सी आली होती. सो त्याच्या टॅबलेट सुरू होत्या. मग जेव्हा B12च्या टॅबलेट होत्या तेव्हा थोडंसं कमी जाणवायचा थकवा. पण जेव्हा परत टॅबलेट बंद करेल तर तेव्हा परत जास्त स्ट्रेस आणि असा थकवा जाणवत होता. बॅक पेनचा पण त्रास जास्त जाणवत होता. मग जेव्हा आईकडून कळालं की तिला फरक पडला, म्हटलं ठीक आहे आपण थोडे दिवस घेऊन बघूयात की कसं वाटतंय. मग जेव्हा मी थेरपी स्टार्ट केली तेव्हा फर्स्ट डेलाच मॅटची आणि स्लीपरची थेरपी घेतल्यानंतर बऱ्यापैकी एनर्जी पण जाणवली आणि कंटिन्यू मी आता मॉम मॅटची थेरपी घेतेय. सो त्यानंतर मला बऱ्यापैकी पाय त्यानंतर दुखत नाहीयेत आता आणि बॅक पेनला पण बराच फरक जाणवतोय आणि एनर्जी लेवल पण म्हणजे दिवसभर जेवढं आपल्याला काम करायला एनर्जी लागते तर तेवढी एनर्जी आहे. जास्त स्ट्रेस जाणवत नाहीये आणि हे सगळं श्रेय मी मॉम मॅटला देईन. थँक्यू.